पहिलं म्हणजे जन्माला कारण आपलं कर्म, दुसरं म्हणजे जन्माला कारण आपली वासना, आणि तिसरं म्हणजे जन्माला कारण आपण केलेलं पाप। या तीन कारणांमुळे आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलो। आता जन्माला पहिलं कारण आहे ते म्हणजे आपलं कर्म। ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मी जीवरावे तेही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहायका। ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मी जे उरावे, जे मागच्या जन्मातले उरले ते सुखरूपी फळ असेल, दुःख रूपी असेल, आणि तया ते भोगावया यावे देहा एका। एकट्या देहाला मात्र हे सगळं कर्म भोगावं लागतं। आपलं कर्म भोगण्याकरता या जगामध्ये दुसरा मनुष्य येणार नाही। म्हणून माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला कर्म नावाची गोष्ट बंधनकारक आहे। ज्याप्रमाणे आपण कर्म केलं त्याप्रमाणे आपलं कर्म हे आपल्यालाच भोगावं लागणार। काही काही लोक जीवन जगत असताना पटकन एखाद्याला दोष देतात आणि पटकन म्हणतात त्यानंच माझं वाटोळं केलं। पण ऐका, या जगामध्ये तो आपलं वाईट करणारं कोणीच नाही। आपलं वाईट हे फक्त आपल्या कर्माने होत असतं, समोरचा मनुष्य हा निमित्त मात्र होत असतो। आता ऐका, आपलं वाईट हे आपल्या कर्माने कसं होतं। एक मनुष्य रस्त्यानं चालला होता, एका बंगल्याच्या आवारामध्ये त्याला एक हापूस आंब्याचं झाड दिसलं। त्याने आजूबाजूला बघितलं, आंबा बघितलं की माणसाच्या तोंडाला लगेच पाणी येतं। त्याने विचार केला, आजूबाजूला कोणी दिसत नाही, याच्यातला एक आंबा चोरला तर काय फरक पडतो। म्हणून तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला। आता पहिला प्रश्न असा, महिला मंडळ तुम्हाला बोलता येतं ना? महिला मंडळ हो तरी म्हणता येतं ना? हा, तर ऐका बघा। आता तो मनुष्य तो आंबा चोरण्याकरता त्या आंब्याच्या झाडाजवळ गेला। आंब्याच्या झाडाजवळ गेला। आता पहिला प्रश्न महिला मंडळ तुम्हाला असा आहे, आंबा बघितला कोणी? बोला ना, कोणी? कोण म्हटलं त्या माणसाने? आंबा बघितला कोणी? डोळ्याने। चालत गेले, पाय तोडला, हाताने खाल्ला, तोंडाने चव घेतली, जिभेने गेला, पोटात तृप्त झालं, मन तृप्त झालं, म्हटलं वा आंबा किती गोड लागतोय। तेवढ्यात घर मालकानं बघितलं, घर मालक पाठीमागून एवढी मोठी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये काठी एवढी जोरातच मारली। काठी मारल्याबरोबर दुःख झालं मनाला, पण पाणी कुठून आलं? डोळ्यातून। का? आंबा कुणी बघितला होता। म्हणून ज्याचं कर्म, इथून पुढे अजिबात कधीच कुणाला दोष द्यायचा नाही। ज्याप्रमाणे आपण कर्म केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले। उपजले मेले उपजले मे ऐसे किती हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता। उपजले मेले उपजले ऐसे किती हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता, चिंता चिंता। केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेली ऐसे किती। ज्याप्रमाणे आपण कर्म केले त्याप्रमाणे आपलं कर्म हे आपल्याला भोगावं लागणार। जन्माला दुसरं कारण आहे ती म्हणजे आपली वासना। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप। संत महात्मे म्हणतात, आपल्या जन्माला कारण आहे ती आपली वासना। ज्ञानोबराय म्हणतात, मरते समयी तुमची वासना ज्या गोष्टीमध्ये गुंतून पडली तिथे संसारा पुढचा जन्म मिळतो। मरते समय देवाचं नाव घ्या, देवाच्या चरणाजवळ जाल, आणि मरणी जया जाठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ। ज्ञानोबराय म्हणतात, मरता मरता आपली वासना जिथे जाते तिथेच माणसाला पुढचा जन्म मिळतो। आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती वासना कशी आहे, त्या वासनेचं माझ्या नाथ बाबांनी गोड वर्णन केले। वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय
आमचे नाथ बाबा म्हणतात आपल्या देहामध्ये जी वासना आहे ती वासना ओढाळ गाय. ओढाळ गाय माहिती तुम्हाला? महिला मंडळ माहिती ना सगळ्यांना. तिला कोणीच मालक नसतो. एखाद्या शेतकऱ्याचं हिरवंगार पीक दिसलं की ते गाय त्या शेतावर जाते. आता त्या गायीला थांबवायचंय आणि पिकाला वाचवायचंय. काय करावं लागेल त्याचं उत्तर माझ्या नाथ बाबांनी पुढे दिलं. तिचा हाणून मोडावा पाय. काय म्हटले? नाथ बाबा म्हटले तिचा पाय मोडा. आता गायीला 6 पाय असतात, त्याच्यातून तिचा 1 पाय जर मोडला गाय पुढे चालेल का? काही चुकलं का? काय चुकलं? 4च असतात म्हणजे लक्ष आहे तुमचं. हा असंच लक्ष ठेवा, चुकले तर लगेच सांगत जा. गायीला 4 पाय असतात, त्याच्यातून 1 पाय जर मोडला गाय पुढे चालणार नाही. पण कीर्तन जरा व्यवस्थित ऐका. गायीचा पाय मोडायचं म्हणजे आपल्या खऱ्या खुऱ्या गोठ्यातली गाय नाही. आपल्या देहामध्ये जी वासना रूपी गाय आहे माणसाला नको त्या मार्गाला घेऊन जाते, नको ते खायला लावते, नको ते प्यायला लावते. पुरुष मंडळ मी पाण्याबद्दल बोलते बरं, तुम्ही गैरसमज करू नका. बाटली घ्यायची जरा बिस्लरीची घेत जा, काचेची नको. अशी जी वासना आहे आपल्याला नको त्या मार्गाला नेते. ती वासना संत महात्मे म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अशी ही आपल्या देहामध्ये वासना आहे. पण या वासनेवर नामचिंतन रूपी काठीचा फटका जर बसला तर माणसाच्या जीवनातली वासना सुद्धा आकळल्याशिवाय राहणार नाही. आता ऐका आपल्या देहामध्ये वासना कशी आहे. एका राजाने आपल्या राज्यामध्ये दवंडी पिटवली होती का जो कोणी माझ्याजवळ शेळी आहे. तुम्हाला शेळी कळते का बकरी? दोन्ही कळतं ना? बरं का. त्या राजाने सांगितलं माझ्याजवळ ही शेळी आहे, जो कोणी या शेळीचं पोट भरून आणेल त्याला 5 लाख रुपये बक्षीस. लोक म्हटले राजा किती मूर्ख आहे, शेळीचं पोट भरायचं कुठं 5 लाख बक्षीस असतं का? एवढीशी शेळी. आणि मग राजाने पैंजेचा विडा ठेवला. संध्याकाळच्या वेळेला एक शेतकरी आला, त्यानं तो पैंजेचा विडा उचलला आणि त्यानं सांगितलं राजे साहेब या शेळीचं पोट म्हटलं मी भरून आणतो. त्यानं ती शेळी आपल्या घरी नेली, घासात नेली, मकात नेली, गवतात नेली, सगळीकडे नेली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेळी राज दरबारामध्ये हजर केली. राजानं सांगितलं बोलू नका. शेळीचं पोट भरलं का? म्हटलं हो राजे. परीक्षा घ्यायची का? म्हटली बिंदास घ्या. प्रधानजी जरा घासाची पेंडी घेऊन या. प्रधान घासाची पेंडी घेऊन आला. शेळीनं लांबूनच घासाची पेंडी बघितली आणि शेळी जे पळत सुटली 2 मिनिटांमध्ये घासाची पेंडी फसत. राजा म्हटला काय रे शेळीचं पोट भरलं म्हणतोस, मग शेळीनं घास कसा काय खाल्ला? दुसरा मनुष्य म्हटला द्या या शेळीचं पोट म्हटलं मी भरून आणतो. त्यानं ती शेळी आपल्या घरी नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घासात नेली, मकात नेली, गवतात नेली. त्यानंतर तिला सुग्रास पेंड वगैरे सगळं काही चारलं. आपल्या गावठी भाषेमध्ये शेळी उलटी फुगवली असंच म्हणतात ना? हा, शेळी उलटी फुगवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेळी राज दरबारामध्ये हजर केली. राजाने विचारलं का रे शेळीचं पोट भरलं का? म्हटलं हो राजे. परीक्षा घ्यायची का? म्हणे बिंदास घ्या. प्रधानजी जरा घासाची पेंडी घेऊन या. प्रधान घासाची पेंडी घेऊन आला. शेळीने लांबूनच पेंडी बघितली आणि शेळी जे पळत सुटली 2 मिनिटांमध्ये घासाची पेंडी फसत. राजा म्हटला का रे 2 दिवस झाले तुम्ही शेळी घरी नेता, तुम्हाला साधं शेळीचं पोट भरवता येत नाही. एक हुशार चतुर मनुष्य उठला आणि त्याने सांगितलं राजे साहेब ती शेळी माझ्याकडे द्या. म्हटलं मी तिचं पोट भरून आणतो. कट्टर शेतकरी होता, कट्टर तुमच्यासारखा. मग त्याने काय केलं ती शेळी घरी नेली. सकाळी उठला त्या शेळीच्या तोंडाच्या मापाचं एक मुस्क तयार केलं. एक अशी लांब काठी हातामध्ये घेतली आणि शेळी घासात नेली. शेळीनं घासाला तोंड लावलं का तिच्या तोंडावर फटका मारायचा. शेळीनं मकाला तोंड लावलं का तिच्या तोंडावर फटका मारायचा. अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत फटके मारून मारून शेळीचं तोंड सुजलं. आज चतुर्थी आहे, तिला कडक चतुर्थी झाली. पण तिच्या पोटामध्ये एकही अन्नाचा घास जाऊ दिला नाही. आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी शेळी राज दरबारामध्ये हजर केली. राजाने सांगितलं का रे शेळीचं पोट भरलं का? म्हटलं हो राजे. परीक्षा घ्यायची का? बिंदास घ्या. राजाने शेळीकडे बघितलं. बिचारीच्या पोटात दिवसभर काही अन्नच नव्हतं. तिचं पाठ पोट एकत्र झाली होती. तुम्ही राजे तुम्ही काळजी करू नका, बिंदास परीक्षा घ्या. शेळी म्हटले काहीच खाणार नाही. बघा म्हटले प्रधानजी जरा घासाची पेंडी घेऊन या. प्रधान तिकडून असा घासाची पेंडी घेऊन आला. शेळी अशी लांबून बघत होती. बिचारीला भूक लागली होती. पण तिला माहिती होतं घासाला तोंड लावलं का तोंडावर
फटका दिसतो, मग मार खाण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. तसं आपल्या देहामध्ये जी वासना आहे या वासनेवर नामचिंतन रूपी काठीचा फटका जर बसला, वासनेचे बीज जळून जाया, वासनेचे बीज जळून जाया, वासनेचे बीज जळून जाया, वासनेचे बीज संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण राजा वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे संत चरणाराज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. देवाच्या चिंतनाने संताच्या संगतीने या वासनेचा नाश होऊ शकतो. आता जन्माला तिसरं कारण आहे ते म्हणजे आपण केलेलं पाप. मूळ कारण काय आहे? जन्मायेने घडे, जन्मायेने घाणे पातकाचे मोळा, 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 जन्मायेने घाणे पातकाचे मोळा. सनचिताचा भोग आपुलिया, 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 जन्मायेने घाणे पातकाचे मोळा, 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 मोळा. जन्मायेने घडे पातकाचे मूळ. मूळ कारण काय आहे? आपलं काहीतरी पाप शिल्लक आहे आणि म्हणून हा मनुष्य जन्म. मग या मनुष्य देहाने जन्माला आल्यानंतर आता हा देह आपल्याला पुण्य करण्याकरता दिलाय, पण या देहाने पाप जर करीत बसलो तर नरकात जावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात पुण्य जर कमवायचे काय करा? सोपा उपाय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. परमेश्वराचं हरी हरी असं चिंतन जर केलं तर संत महात्मे म्हणतात आपल्या पुण्याची तुलना कोणाही बरोबर होणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्याला आलं तरी तो आपल्या संचिताचा भोग असतो. अभंगाचे प्रथम चरण. भोगतो ना घडे संचिता वादोने, भोगतो ना घडे
संचिता वाचनी करावे ते म्हणी समाधान. तुकोबाराय म्हटले कुठल्याही माणसाच्या जीवनामध्ये कुठलाही भोग हा त्या माणसाच्या संचित कर्माशिवाय त्याच्या जीवनामध्ये घडत नाही. आता संचित कर्म म्हणजे काय? मागच्या जन्माचं साचून ठेवलेलं कर्म. कर्म नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकली नाही, देवादिकांना सुद्धा चुकली नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहोत, ज्याप्रमाणे कर्म केले त्याप्रमाणे भोगावं लागणार. पण ऐका, ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलोय ना, या संसारातली माणसं ही माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. ऐका, म्हणजे आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी पाहुणे म्हणून जर गेलो, त्यानं पाहुण्यासारखं 2 दिवसच राहायचं. अगदी एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल आणि ती जरी आपल्या माहेरी गेली तरी तिने आपल्या माहेरी 2 दिवसच राहायचं. तिसऱ्या दिवशी घरातली भांडे पडायला लागले का त्या मुलीने तिथून लगेच निघायचं. का? आपली भाऊजाई सुद्धा आपल्याला सहन करत नाही. आपल्या बापाचं घर असतं पण तरी सुद्धा सहन करत नाही. का? तर संसारातली माणसं ही माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर आता योगायोगाने अधिक मास आलाय. तुम्ही त्याला काय म्हणता? धोंड्याचा. जावयांना चांगला माहिती असेल, कारण जावयांची मजा असते धोंडे जेवणाची. मग आता तिनं सांगितलं की म्हटले अहो आता आपल्या मुलीचं नवीनच लग्न झालंय, आपण असं करू, आपल्या जावयांना धोंडे जेवणाकरता बोलून घेऊ, एखादा ड्रेस देऊ, एखादी अंगठी देऊ, जेणेकरून आपला जावई आयुष्यभर खुश होऊन आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. म्हणून त्या सासरेबुवाने आपल्या जावयाकरता पत्र लिहिलं, जावई बापू आमच्या लेकीला घेऊन धोंडे जेवणाकरता या. पण आता जावयाने पत्र वाचलं, पण जावई येताना एकटाच आला, त्यांच्या मुलीला काही बरोबर आणलं नाही. आई बापाने विचारलं आमची मुलगी, त्यानं सांगितलं घरी फार काम आहेत, नंतर कधीतरी येईल, मी आलोय ना, माझंच धोंडे जेवण करा. मग आता जावई आला म्हटल्यानंतर सासूबाईंनी 5 पकवानाचं भोजन तयार केलं. सासरी बुवाने एक ड्रेस दिला, नंतर 2-4 ग्रॅमची अंगठी दिली. आणि याचं नवीन लग्न झालं होतं, त्याला काही जास्त सासूरवाडीचा अनुभव नव्हता. त्यानं विचार केला, म्हटलं सासूरवाडीला आल्यानंतर माणसाला 5 पकवानाचं भोजन मिळतं, वरून कपडेही मिळतात, वरून अंगठी सुद्धा मिळते. आता म्हटलं घरी कशाला जायचं, आता म्हटलं कायमचं इथेच राहून घेऊ, असा मनामध्ये त्यानं विचार केला. आता मनामध्ये विचार केला, 2 दिवस झाले, 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, तो जावई घरी जायलाच तयार नाही. शेवटी सासरी बुवा त्याच्याजवळ गेले, सांगितलं जावई बापू अहो आम्ही तुम्हाला धोंडे जेवणाकरता बोलवलं, तुम्ही धोंडे जेवणाकरता आला, मला वाटलं 2 दिवसात जाल, 5 दिवसात जाल, 10 दिवस झाले तुम्ही जायलाच तयार होत नाही. अहो घरातले लोक तुमची तिकडे वाट बघत असतील ना. त्यानं सांगितलं सासरे बुवा तुम्हाला जर माझ्या घरातल्या लोकांची जर काळजी वाटत असेल, आपण असं करू, माझ्या सगळ्या घरच्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. सासऱ्यानं विचार केला, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय, हे काय जाणार गिऱ्हाईक दिसत नाही. मग सासू सासऱ्यानं विचार केला, जावई जरी असला तरी कुठे किती दिवस राहावं यालाही मान मर्यादा आहे. काही करून म्हटले उद्याच्या उद्या त्याला घराच्या बाहेर काढला पाहिजे. दोघा नवरा बायकोने दिवसभर प्लॅन केला. म्हणे आज रात्री तू काय करायचं, जावया करता म्हटले 5 पकवानाचं भोजन बनवायचं आणि एकाही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. पहिला घास मी घेणार, मी तुला सांगणार का ग भाजीत मीठ कमी झालं, तू लगेच मला उलट बोलायचं. तू मला उलटी बोलली का मी तुला मारायला धावणार. आणि मग तू काय करायचं, पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या, तू काय करायचं, ती बत्ती फुकून द्यायची, तू बाहेर पळून जायचं. त्या अंधाराचा फायदा घेऊन म्हटले मी जावयाचा चांगलाच काटा काढतो. असा दोघा नवरा बायकोचा प्लॅन झाला. आता संध्याकाळच्या वेळेला सासूबाईंनी 5 पकवानाचं भोजन तयार केलं. एक काही भाजीमध्ये मीठ टाकलं नाही. 3 जण जेवायला बसले. पहिला घास सासऱ्यानं घेतला आणि तो तिला म्हणतो का ग भाजीमध्ये मीठ कमी झालं, तुला कळत नाही का, जावई जेवायला बसले, अक्कल नाही का. ती म्हटली का हो जावयाच्या देखत तुम्ही माझी अक्कल काढता, तुम्हाला अक्कल आहे का. तो म्हटला का ग जावयाच्या देखत तू माझी अक्कल काढते, मला उलट बोलते. रागाच्या भरात जे बायकोला मारायला धावल्याबरोबर ती उठली आणि तिनं ती बत्ती चिमणी फुकली, ती बाहेर पळून गेली. बिचारा जावई तिथंच घरामध्ये बसलेला. लगेच तो सासरा उठला, त्यानं जावयाची हिप्पी आपल्या हातामध्ये पकडली आणि जे मारायला सुरुवात केली, लाताने मारू लागला, बुक्क्या मारू लागला. तो म्हणायचा अहो मारू नका, अहो मारू नका, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. त्यानं सांगितलं
आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला असा मारला असा मारला, गेला तसा अजून परत कुठल्याच धोंडी जेवणाला आला. याला कारण का, जावई जरी असला कुठे किती दिवस राहावं कसं राहावं याला फार मान मर्यादा आहेत. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, मग आपण आपल्या सोयऱ्यांच्या गावी जर गेलो, सोयऱ्यांच्या घरी जर गेलो, ते सोयरे माणसं जास्त दिवस सहन करत नाही. या उलट तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरला तुम्ही पंढरपुरामध्ये महिनाभर जरी जाऊन राहिलात तरी पंढरपुरातली माणसं तुम्हाला हाकलणार नाही. तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा उलट तुम्हाला निवारा देईल. म्हणून जायचंय ना, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाओ देवाची गावा, जाओ देवाची गावा, देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाओ देवाची गावा, जाओ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, जाओ देवाची गावा, देव देईल विसावा, जाओ देवाची गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, दुःख दुःख दुःख. जायचंय ना, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. पंढरपूरला जा, तो देव तुम्हाला निवारा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मनातलं सुख दुःख सांगायचंय. कुणाला सांगा? माझ्या पांडुरंग परमात्म्याला सांगा. देव निवारील भूक. तुम्ही पंढरपुरामध्ये महिनाभर जरी जाऊन राहिलात ना, तुमच्या 2 वेळेच्या अन्नाची सोय सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात, जीवनामध्ये संसाराला किंमत देण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या चिंतनाला किंमत द्या. म्हणून आपण ज्याप्रमाणे कर्म केले, आता हा संचिताचा भोग असतो. ज्याचं त्याचं कर्म, ज्याचा त्याचा भोग हा ज्याला त्याला कसा भोगावा लागतो आहे का. एक दिवस माझे संत सज्जन महाराज जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता मुक्काम दर मुक्काम करत करत निघाले होते. संध्याकाळच्या वेळेला एका गावामध्ये मारुतीचं मंदिर दिसलं. म्हणून महाराज त्या मंदिरामध्ये मुक्कामा करता थांबले. संध्याकाळच्या वेळेला त्या मंदिराच्या बाहेरून एक 20-25 वर्षाची तरुण तडफदार स्त्री त्या मंदिराच्या बाहेरून चालली होती. ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. महाराजांचं वय सुद्धा 20-25 वर्षाचं होतं आणि महाराजही दिसायला फार सुंदर होते. त्या बाईनं त्या महाराजांना मंदिरामध्ये बघितलं आणि ती बाई त्या महाराजांच्या प्रेमामध्ये पडली. मंदिरात गेली, सांगितलं, महाराज आपण कोण? त्यांनी सांगितलं, या देहाला सद्द सज्जन महाराज असं म्हणतात. आला तर कुठून? ओरिसा प्रांतातून आलोय. चालला तर कुठे? जगन्नाथपुरीची रथयात्रा करण्याकरता चाललोय. रात्रीचा मुक्काम. म्हटले तुमच्याच मंदिरात. भोजनाची व्यवस्था गावकरी जे देणार तेच खाणार, नाही कुणी दिलं तर पाणी पिऊन तसाच उपाशी झोपणार. त्या बाईनं सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावचे अतिथी आहात, कोणीतरी तुम्हाला देणार मग तुम्ही खाणार, नाही कोणी दिलं तर तुम्ही उपाशी झोपणार. त्यापेक्षा महाराज तुम्ही असं करा, माझ्या घरी चला, मी तुमच्याकरता 5 पक्वान्नाचं भोजन बनवते. सज्जन महाराजांनी सांगितलं, बाई आम्ही संन्यासी माणसं, कोणा संसार एकाच्या घरी जात नाही, असं करू नका महाराज, माझ्या घरी चला, तुमच्यासारख्या साधू संतांचे पाय जरा आमच्या दाराला लागू द्या. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता असं म्हटल्यानंतर ती बाई खूप विनंती करत होती. महाराजांनी विचार केला, बाई चांगली वाटते, धार्मिक वाटते. महाराजांनी सांगितलं, तुम्ही इतका आग्रह करताय ना माई, तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या घरी भोजन करण्याकरता येतो. संध्याकाळच्या वेळेला महाराज भोजन करण्याकरता गेले. भोजन वगैरे करून झालं. महाराज हात धुण्याकरता बाहेर गेले आणि तेवढ्यात धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. आकाशामध्ये विजा चमकू लागल्या, ढगांचा गडगडाट सुरू झाला, सगळीकडे मोठं वादळ उठलं होतं. आणि त्या साधू महाराजांनी सांगितलं, माई भोजन छान झालं, आता मी येतो. तिनं सांगितलं, महाराज आता भोजन तर केलंय, आता फक्त 1 रात्र मुक्कामाचा प्रश्न आहे. अशा पावसात
महाराज तुम्ही मंदिरात जाऊ नका, तुम्ही भिजणार महाराज, सकाळी मी तुम्हाला अडवणार नाही, तुम्हाला पहाटे वाटेल तेव्हा तुम्ही उठून जा, पण एवढ्या रात्री महाराज पाया पडते मी तुमच्या, तुम्ही एवढ्या रात्री जाऊ नका. पाऊस इतका पडत होता का सज्जन महाराजांचा नाविलाज झाला होता. महाराज त्या बाईच्या घरी मुक्काम करता थांबले आणि रात्री महाराज झोपले. झोपल्यानंतर 2:30च्या सुमारास आपला पती गाढ झोपलेला बघितला आणि ती बाई सज्जन महाराजांच्या रूम मध्ये गेली. महाराजांच्या अंगाला स्पर्श केला, सांगितलं उठा महाराज. त्या महाराजांनी सांगितलं बाई, अहो तुमचे पती घरामध्ये असताना तुम्हाला भीती वाटत नाही का? मग त्यावेळेला तिने सांगितलं महाराज तुम्हाला माझ्या पतीची भीती वाटते का? घरामध्ये गेली, धारधार अशी कुऱ्हाड घेतली, तीच कुऱ्हाड आपल्या पतीच्या डोक्यामध्ये टाकली आणि एका क्षणात त्या बाईनं आपल्या नवऱ्याचा खून केला. हा सगळा प्रकार सज्जन महाराज बघत होते. एक स्त्री आपल्या नवऱ्याचा जर खून करू शकते, आता ही माझं काय करेल मी सांगू शकत नाही. जीव मुठीमध्ये धरला आणि महाराज त्या घरातून पळत सुटले. ती बाई म्हणायची महाराज थांबा. त्या बाईने विचार केला की अरे ज्या महाराजांकरता मी नवऱ्याला मारलं, तो नवराही मेला आणि आता महाराजही पळाले, जगायचं कुणा करता? उद्या जर या महाराजांनी गावामध्ये जाऊन सांगितलं या बाईनं हिच्या नवऱ्याचा खून केला, मला हे सगळं सोडून जेलमध्ये जावं लागेल. त्या बाईनं डाव पलटला. ती बाई मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरामध्ये आपल्या घराच्या बाहेर पळत आली, आरडाओरडा केला, धावा पळा वाचवा. सगळी गावकरी मंडळी आली. काय झालं बाई? तिने सांगितलं कोणी एक साधू महात्मा आपल्या मंदिरामध्ये आला होता, मला वाटलं चांगला असेल म्हणून त्याला मी माझ्या घरी नेलं, पाची पकवानाचं भोजन खायला दिलं, रात्री मुक्कामाला जागा दिली आणि रात्रीच्या वेळेला माझा पती गाढ झोपलेला असताना या महाराजानं माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. माझा पती मध्ये आला म्हणून या महाराजानं माझ्या पतीचाच खून केला. लक्ष द्या तुमचं महिला मंडळ, खून कोणी केला होता? तिनेच, पण आळ आणला महाराजांवर. सगळी गावकरी मंडळी महाराजांच्या पाठीमागे पळू लागली. गावाच्या बाहेर सज्जन महाराजांना पकडण्यात आलं, धरून बांधून मारुतीच्या मंदिरासमोर आणलं आणि सांगितलं महाराज, त्या बाईला तिथे उभं केलं आणि सांगितलं बाई तुम्ही सांगा या महाराजाला मारू का जिवंत सोडू? तिने सांगितलं त्याला मारूही नका आणि त्याला जिवंतही सोडू नका. बाई तुम्ही म्हणाल तसं. तिने सांगितलं ज्या हाताने या महाराजानं माझ्या पतीचा खून केला, ज्या हाताने महाराजांनी माझी अब्रू लुटली, या महाराजांचे दोन्ही हात तोडून टाका. त्या बाईच्या सांगण्यानुसार सज्जन महाराजांचे दोन्ही हात तोडण्यात आले. महाराजांना सोडून दिलं. पश्चाताप झाला, पळत गेले, रडत गेले, जगन्नाथपुरीला जाऊन पोहोचले. जगन्नाथाच्या चरणावर आपलं मस्तक टिकवलं, हंबरडा फोडला, सांगितलं जगन्नाथा अरे अशी माझी काय चुकी झाली होती? मी तुझी यात्रा करण्याकरता निघालो होतो, मी त्या मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्कामाला होतो, ती बाई तिथे आली, तिने मला घरी भोजनाचा आग्रह केला, तिनेच माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिने तिच्या पतीचा खून केला आणि सगळा खोटा खोटाळ माझ्यावर आणि माझे 2 हात तोडले गेले. त्या गावासमोर माझा किती मोठा अपमान झाला. जगन्नाथा अरे याच्यामध्ये माझी काय चुकी? जगन्नाथाने सांगितलं सज्जन महाराज शांत व्हा, आज तुमचे हे जे 2 हात तुटले ना, हे तुमचं आत्ताचं नाही, तुमचं मागच्या जन्माचं संचित कर्म आहे. मग त्यावेळेला सज्जन महाराजांनी सांगितलं जगन्नाथा अरे मागच्या जन्मामध्ये मी असं काय केलं का ज्याच्यामुळे माझे या जन्मात 2 हात तुटले गेले? जगन्नाथांनी सांगितलं ऐका सज्जन महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही एक संन्यासी साधू होतात. ज्या बाईच्या घरी तुम्ही मुक्कामाला होते ती बाई मागच्या जन्मात एक गाय होती. तिचा पती मागच्या जन्मात कसाई होता. तो कसाई एक दिवस त्या गाईला घेऊन चाललेला असताना त्याच्या हातून ती गाय सुटली. कुठे पळाली त्याला कळेना. तुम्ही तिथून चालला होतात आणि त्या कसायाने तुम्हाला विचारलं महाराज माझी गाय इथून पळताना बघितली का? तुम्ही उजव्या हाताचा संकेत केला आणि सांगितलं हो तुमची गाय या दिशेला गेली. त्या गाईला सुद्धा समजलं की या महाराजांनाच माझा पत्ता सांगितला. जर या महाराजानं माझा पत्ता सांगितला नसता तर माझा जीव वाचला गेला असता, पण या महाराजानं माझा पत्ता दाखवल्यामुळे हा कसाई मला आता कत्तलखान्यात नेईल, माझी कत्तल करेल. पण महाराज तुमच्यामुळे माझा आज जीव जात आहे. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात का होईना मी तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार
नाही. म्हणून मागच्या जन्मातला काटा काढण्याकरता ती बाई ते मागच्या जन्मातली गाय या जन्मामध्ये बाई झाली. तो जो कसाई होता ना तो या जन्मात तिचा नवरा झाला आणि मागच्या जन्मामध्ये त्यानं तिला कत्तलखान्यात कापल्यामुळे या जन्मामध्ये तिनं त्याला घरात कुऱ्हाडीनं कापला. म्हटले दोघांमध्ये माझी चुकी काय? तुमची चुकी एकच, हिंदू धर्मामध्ये गो मातेला पवित्र मानतात. गो हत्येसारखं मोठं पातक नाही. त्या दिवशी महाराज तुम्ही एका हाताने जर गाय दाखवली नसती तर कदाचित त्या गोमातेचा जीव वाचला गेला असता. पण मागच्या जन्मामध्ये एका हाताची शिक्षा, या जन्मामध्ये गो हत्याचं पातक तुम्हाला लागलं. त्या गायीमुळे त्या बाईमुळे तुमचे 2 हात तुटले गेले. म्हणून भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपल्या वाट्याला जे आलंय नाही ते कुणाला चुकवता येत नाही. करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये जरा समाधान मानायला शिका. भगवान परमात्म्याने जेवढं दिले ते बिले आनंद तैसेचे राहावे. 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 ते बिले आनंद तैसेचे. ते बिले आनंद तैसेचे राहावे. ते बिले आनंद तैसेचे राहावे. चित्ती अजूनावे समाधान समाधान समाधान. चित्ती अजूनावे समाधान समाधान समाधान. ते बिले आनंद तैसेचे राहावे. ते बिले आनंद तैसेचे. चित्ती असुद्यावे समाधान समाधान समाधान. चित्ती असुद्यावे समाधान समाधान समाधान. ते बिले आनंद तैसेचे राहावे. ते बिले आनंद तैसेचे राहावे. राहावे राहावे. संत महात्मे म्हणतात भगवान परमात्म्याने आपल्याला जेवढं दिले त्याच्यामध्ये समाधान मानायला शिका. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. आणि म्हणून जरा चित्ताला मनाला थोडंसं समाधान मानायला शिका. भगवान परमात्म्याने आपल्या नशिबाने आपल्याला बंगला गाडी ऐश्वर संपत्ती जी काही दिलेली आहे ती तुम्हाला मला प्रत्येकाला आपल्या नशिबानं मिळत असते. म्हणून नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर जीवनामध्ये माणसाला कधीच काही मिळत. जे आपल्या नशिबात आहे ते कोणी चुकवू शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. मनाला समाधान मानायला शिका. जीवन जगत असताना कितीही जरी दुःख आपल्या वाट्यात म्हणून मानी मानो नाही खेदू. 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 म्हणून माने मानो नये खेदो. Mano
म्हणावा गोविंदो वेळो वेळा साग गग साग गग साम मम साम मद गग मद गग नि ग प म ग नि ज साग गग साम मम साम मद गग नि ग प म ग नि ज नि ज नि ज ध नि ध नि प द म प ग म रे ग प म ग नि ज नि ज नि ज ध नि ध नि प द म प ग म रे ग प म ग नि ज म्हणावा गोविंदो वेळो वेळा म्हणावा गोविंदो वेळो वेळा मग म्हनिया माने मानो नाही घेतो म्हणनिया माने मानो नाही घेतो म्हणनिया माने मानो नाही घेतो म्हणनिया माने मानो नाही घेतो म्हणावा गोविंदो वेळा म्हणावा गोविंदो वेळा म्हणनिया माने मानो नाही घेतो म्हणनिया माने मानो नाही घेतो म्हणनिया माने मानो नाही हा मनोनिया माने मानो नाही घेतो हा म्हणावा गोविंदो हा म्हणावा गोविंदो वेळो मनोनिया माने मानो नाही घेतो म्हणावा गोविंदो हा म्हणावा गोविंदो वेळो वेळा म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंदू वेळो वेळा. तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना आपल्या वाट्याला कितीही जरी दुःख आलं तरी त्याचं दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. आपल्याला काय करायचंय म्हणावा गोविंदू वेळो वेळा. वेळोवेळी तुम्हाला मला प्रत्येकाला गोविंदाचं नामचिंतन करायचंय. ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलो हा संसार आपल्याला अतिशय आनंदाने सुखाने करायचा आहे. कारण माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अशी माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली. आणि म्हणून हा संसार हा एकट्याचा नसतो. आज या संसारातून त्यांच्या पवार परिवारातून एक रुक्मिणी खरं तर एक रुक्मिणीच या जगातून या विश्वातून निघून गेली. बघा जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. जगाचा बाप सुद्धा रुक्मिणी मातेला म्हणतो रुक्मिणी अगं तुझ्या विना मी या जगाचा एकटा संसार कधीच करू शकत नाही ग. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. इको दाना तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई घेई पदरात आमावरी छाया धर बाई. तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान देवर दान तुझ्या पालखीचे होई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. बघा जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. आणि म्हणून काही काही बायका म्हणतात ना त्याच्या संसारामध्ये सुख नाही सगळं करते ते मीच करते हा तुमचा गैरसमज आहे. कारण का या संसारामध्ये नवरा बायकोचं नातं हे फार महत्वाचं आहे. आणि या संसाराचा आपण जर विचार करायला गेलो हा संसार कसा आहे
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बशी आराम शिर कप फिरे गर, राहू द्या ना गर. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, जिथे सुखाला होकार तिथे दुःखाला नकार. हा संसार जर आपण बघितलं महिला मंडळ, या संसाराचं गणित असं आहे, ज्या वेळेला एखादी नवीन मुलगी भाकरी शिकायला बसते, तिला पहिला तव्याचा चटका बसल्याशिवाय ती भाकरी शिकू शकत, याचा प्रत्येकानं आपण अनुभव घेतलेला असतो. दुसरं म्हणजे अरे संसार संसार जसं कबशीच घर. आपल्या घरामध्ये मान्नीमध्ये आपण बशीची जागा जर बघितली, बशीची जागा मान्नीमध्ये कशी असते हो? बशी आरामात पाठ टेकून बसलेली असते, पण कपाचा कान मात्र 24 तास टांगलेला. बशी बशी आराम शिर कप फिरे गर गर. म्हणजे थोडक्यात काय, बिचारा कप सकाळी उठला, स्नान संध्या झाली, डबा घेतला का निघाला कामाला. डबा एकदाचा कामाला गेला की ती बशी दिवसभर हातामध्ये रिमोट, जी मराठी, कलर मराठी, स्टार प्रवाह सगळे चॅनल चेंज करते. पण त्याला मात्र आपल्या संसाराकरता, आपल्या प्रपंचाकरता रात्रंदिवस फिरावं लागतं. याला तर खरा संसार म्हणतात. आणि बघा आता बशी म्हणजे महिला मंडळ आणि कप म्हणजे पुरुष मंडळ. लक्ष द्या बरं, बशी आपल्या हातातून पडली फुटली आपण ती फेकून देतो, पण महिला मंडळ कपाचा दांडा जरा, कप जर आपल्या हातून खाली पडला आणि त्याचा दांडा जरी तुटला, आपण त्याला फेकतो का? खरं सांगा, नाही फेकत का? मसाला ठेवायला, मीठ ठेवायला, ठेचा, बिचाऱ्याचा कान तुटतोड तरी त्याला ठेच्याचा चटका कोणाला? बिचाऱ्या कपालाच. त्याला मात्र जीवनामध्ये कधी सुटका मिळत नाही. असा हा संसार आहे. आणि बघा एक उदाहरण म्हणून सांगते. आता हे बशीचं उदाहरण कसं आहे, दोघं जण नवरा बायको जर बाजारामध्ये किराणा भरायला जर गेले, एवढा मोठा किराणा पिशवी भरून भरला की किराण्याची पिशवी कोणाकडे? जरा बोला ना तुम्ही. किराण्याची पिशवी कोणाकडे? कपाकडे. आणि पैशाची बॅग बशीकडे. आता दोघं जण नवरा बायको तिथून निघाले, बस स्टँडला आले. आपल्या गावाची बस लागल्यानंतर बसमध्ये जागा धरायला कोण? कप. आणि सीटावर बसायला कोण? बशी. बस मधून परत उतरल्यानंतर किराण्याची पिशवी कोणाकडे? कपाकडे. आता बायको मुलांचं करता करता संसारामध्ये पैसा पुरत नाही, म्हणून बिचारा कप कर्ज काढतो. आता कर्ज काढल्यानंतर कर्जाच्या पैशावर मजा कोण मारते? बशी. आता कर्ज काढून नंतर ते फिटत नाही, मग कपाला टेन्शन येतं, मग लिंबाच्या झाडाला फाशी घ्यायला कोण? कप. आणि विम्याचे पैसे कोणाला? त्याला मात्र सुटका. असा हा संसार आहे. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, जिथे सुखाला होकार तिथे दुखाला नकार. अशा या संसारामध्ये आपला जन्म झालाय. पण संत महात्मे म्हणतात, किती जरी दुःख वाटायला आलं या संसारामध्ये तरी एकच करा. काय? म्हणावा गोविंद वेळोवेळा. वेळोवेळी तुम्हाला, मला, प्रत्येकाला गोविंदाचं चिंतन करायचं. एक सुंदर उदाहरण सांगते, ऐका. कधीतरी तुम्हाला जीवनामध्ये कामी येईल हे उदाहरण. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त, नामदेवरायांची दासी जणी म्हणून नामदेवरायांच्या घरामध्ये पडेल ती कामं करायची. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, कपडे भांडे झाडलोट सगळं काही करायची. आणि रात्रीच्या वेळेला सगळे कामं करून झाले का सकाळी उठल्याबरोबर घरातल्या माणसांना ताजी ताजी भाकर मिळाली पाहिजे, याच्याकरता माझी जनाबाई रात्रभर जात्यावर दळण दळायची. आणि दळण दळताना नुसती दळत नव्हती, सुंदर ओव्या म्हणायची. सुंदर माझे जाते ग फिरते भवते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गावो भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले,
सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. प्रत्येक काम करताना काय म्हणावं. एक दिवस दोघ जण दळत होते. दळण खूप होतं. दळण दळता दळता देवाला खूप घाम आला म्हणून देवानं आपल्या गळ्यातले दागिने काढले आणि जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. आता दोघ जण छान दळण दळतायत, ओव्या म्हणतायत, गप्पा मारतायत. दळण दळता दळता पहाटेचे 4 वाजले. देवाला कळालंच नाही. तिकडे वारकरी मंडळी मंदिरामध्ये आली आणि वारकऱ्यांनी आवाज दिला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. देवा उठा उठा म्हटल्या बरोबर देवाची गडबड झाले की अरे मी तर आहे आता जणीकडे. सगळी वारकरी मंडळी रावळामध्ये आली आणि एकदा का महाद्वाराचं दार उघडले. मी जर मंदिरात नसेल सगळीकडे गडबड होणार. वारकऱ्याने उठा म्हटल्या बरोबर देव घाईघाईने उठले आणि गळ्यामध्ये दागिने घालायचे सोडून जनाबाईची गोधडी गळ्यामध्ये घातली आणि देव पळत सुटले. जनाबाई म्हणते देवा देवा हो तुमचे. देव म्हटले जणे काही बोलू नको आता मला फक्त जाऊ दे. देव घाईघाईने रावळ्यामध्ये गेले आणि देवाच्या लक्षात आलं की अरे दागिने एवढे जड झाली कसे काय. खाली वाकून बघितलं गोधडी. आता म्हटले माझंही खरं नाही जणीचंही खरं नाही. मग पुजारी मंडळी दार उघडणार तेवढ्यात देवानं आपल्या गळ्यातली गोधडी काढली बाजूला फेकली आणि पुजारी मंडळीने दार उघडल्या बरोबर एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं देवाच्या गळ्याकडे. देवाच्या गळ्यामध्ये एकही दागिना नव्हता. चोरी झाली म्हणून सगळीकडे आरडाओरडा झाला. एका पुजाऱ्याचं लक्ष गेलं त्या गोधडीकडे. 100% कुणीतरी चोर मंदिरामध्ये तोंड लपून आला. दागिने सापडले. आपली गोधडी टाकून निघून गेला. ही गोधडी कुणाची? सगळ्या पंढरपुरातून फिरवली. एका बाईने सांगितलं 100% जनीचीच आहे. जनाबाईच्या रूमची झडती घेतली. जनाबाईच्या रूम मध्ये देवाचे सगळे दागिने सापडले. तिथल्या राजाने फरमान सोडलं आत्ताच्या आत्ता हिला सुळावर द्या. जनाबाई करता चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक सूळ रोवण्यात आला. धरून बांधून जनाबाईला त्या सुळाकडे चालवलं होतं. जनाबाईच्या विरोधातल्या बायका तुम्ही कितीही चांगला वागा, गाव तिथे विरोधक आणि रस्ता तिथे गतिरोधक असतातच. आता जनाबाई इतकी चांगली होती तिलाही विरोधक होत्या. त्या विरोधातल्या बायका म्हणायच्या जने लाज वाटत नाही तुला. अगं विठ्ठलाचं चिंतन करते आणि रात्रीच्या वेळेला त्याच विठ्ठलाच्या चोऱ्या करते. जने लाज कुठं सोडली ग. मनातल्या मनात जनाबाई म्हणते विठ्ठला अरे या बायका काय काय बोलतात मला सहन होत नाही. याच्यामध्ये माझी चुकी नाही रे देवा. तू स्वतःहून माझ्या घरी आलास. तुझे दागिने तू ठेवून गेलास आणि माझी गोधडी तू घेऊन गेलास. विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय आहे रे थोडा ऐकू द्या. असा कार्य विठ्ठला तू केलास कावा अलंकार विसरोनी गेलास देवा कळनेली तू कांद्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात दासी जनीचा तू माय बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप. कुठे गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात.
जनाबाई म्हणते विठ्ठला याच्यामध्ये माझी चुकी काय रे? धरून बांधून जनाबाईला त्या सुळापर्यंत नेलं, सुळावर चढवलं, चमत्कार घडला, सुळाचे त्या झाले पाणी पाणी. सुळावर चढवल्याबरोबर त्या सुळाचं पाणी झालं, पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि जनाबाईने देवाला बघितलं, पळत गेली, देवाचे चरण धरले. देवानं सांगितलं उठ जणी तू माझी भक्त आहेस. अगं तुझ्यावर इतका मोठा चोरीचा आळ आला पण तू कोणासमोर माझं नाव नाही घेतलं. अगदी सुळावर देण्यापर्यंतची शिक्षा तुला झाली तरी तू माझं नाव नाही घेतलं. तिथे आपल्यातली जर कोणी जनाबाई असती तर सुळावर द्यायच्या वेळेला तरी मरण दिसलं असतं ना. मग ती म्हटली असती मी नव्हते गेले, देवच माझ्या घरी आला होता. पण जने सुळावर देण्यापर्यंतचं संकट तुझ्यावर आलं पण कोणाही समोर माझं नाव न सांगता तू मनातल्या मनात माझं विठ्ठल विठ्ठल असं चिंतन करत राहिल्यामुळे जने मला तुझ्यावरचं संकट दूर करावं लागलं. याच्यातून जनाबाई एकच शिकवते, किती जरी संकट आपल्यावर आली तरी म्हणावा गोविंदू. वेळोवेळी तुम्हाला मला फक्त त्याचं चिंतन करायचंय. जीवन जगत असताना अजिबात कोणावर रुसू नका. अभंगाचे 3रे चरण. आणि करू सावे न लगे बहुता, 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 आणि करू सावे न लगे बहुता,
आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात जीवन जगत असताना किती जरी दुःख वाट्याला आलं अजिबात कोणावर रुसायचं नाही. तुका मने भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटी जाताना थोडंसं आई वडिलांविषयी बोलते. या विश्वामध्ये माय बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला मायबापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर किती जरी रडलं फायदा होणार नाही. जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा. आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, आज ती आई गेली ती आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. याला कारण का, जेव्हा ती गेली तेव्हा ती कुठे गेलेली असते? गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोडी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. माय बाप गेल्यानंतर आपण देवाला म्हणतो देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण जिवंतपणी आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. एकदा का आपली आई आपल्याला सोडून गेली ना, सोडून या गेली आई मायले कराना. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कोणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. आई आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेली आई सारा परिवार. सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला. लेकी सोना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते आई त्याच घडीला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली. शेजारच्या आईला दुसऱ्याच्या आईला प्रेमानं तुम्ही कितीही जरी आई म्हटलात ना, दुसऱ्याची आई आपली आई कधी होऊ शकत नाही. आज एक आई आपल्या मुलांना आपल्या मुलींना पोरक करून या जगातून या विश्वातून निघून गेली. आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे अतिशय गोड, अतिशय प्रेमाचं. असं एकही घर नाही का त्या घरामध्ये आईचं मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माय लेकीचं भांडण म्हणजे कसं असं माहितीये? माय लेकीचं भांडण दया दुधाची उकडी. लेक धरते अबोलाई मनाची मोकडी. आईचं आणि मुलीचं दोघींचं जर भांडण झालं, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण का, आई जे शिकवते ते काय असतं माहितीये मुलींनो? आई शिकविते तुला राग येतो लेकी. पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई? अगं तुझी मुलीची जात आहे ग, परक्या पुरुषाशी पटकन रस्त्यावर बोलू नये. आणि बोलली तर लोक नावं ठेवतात ग. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलीवर करत असते. आपल्या मुलींवर संस्कार करता करता एक दिवस अचानक सगळ्या मुली लग्नाच्या होतात आणि एक एक करून सगळ्या मुली लग्न करून परघरी निघून जातात. मुली निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. मग ती आई
आपल्या मुलींची आठवण म्हणून भिंतीवर असं चिमणी पाखरांचं चित्र काढते आणि शेजारणीला पटकन म्हणते, माझ्या घरातल्या सगळ्या चिमण्या उडून गेल्या ग. लेक जाते सासरलाई लाग कर मेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. म्हणजे एखादी मुलगी लग्न करून जायला निघाल्यानंतर तिला रड असं सांगावं लागत नाही, आई बापाच्या डोळ्यातून आपोआप पाणी येत असतं. इतकं निस्वार्थ प्रेम आई आपल्या मुलीवर करत असते. मुली लग्न करून जातात, मुलं असतात, पण ते मुलं कधी कधी आपल्या माईबापाकडे लक्ष देत नाही. आईबाप आजारी पडतात, एका जागेवर पडतात. ती आई शेजारणीला म्हणते, अगं आमच्या हातपाय आता म्हातारे झाले, आम्हाला उठवत नाही, बसवत नाही, आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाही. मुली माझ्या सगळ्या सासर करणी झाल्यात, त्या परत परत येऊ शकत नाही. मग तू काय कर, आम्ही कधी मरू याची गॅरंटी नाही, जरा आमच्या मुलीला निरोप दे आणि तिला जरा मला भेटायला पाठव. ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांग बा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर सैताच्या उन्हात माझी सुकली गजाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड, कोणी घेईना लुगड. अक्षरशः ते माईबाप रडतात. जीवनामध्ये आपले आईबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे. आज या परिवारातून त्यांची आई निघून गेलीच, पण त्यांचा बापही त्यांच्या अगोदरच या जगातून या विश्वातून निघून गेला. जेव्हा आपले माईबाप दोघंही निघून जातात ना, तेव्हा मुलींचा सगळ्यात मोठा आधार जर कोण असेल ते आपली आई आणि आपला बाप असतो. जीवनामध्ये जितकी आई महत्वाची तितका आपला बाप सुद्धा महत्वाचा असतो. आणि म्हणून मुलींनो, जेव्हा आपला बाप कामावरून घरी दमून येतो तेव्हा आपल्या मुलांना मुलींना बघितलं की तो बाप हलकीशी स्माईल देतो, पण त्याच्या हसण्याच्या पाठीमागे फार मोठं दुःख असतो. पण ज्या वेळेला आपला बाप झोपतो ना, तेव्हा मुलांनो त्या बापाच्या हृदयाजवळ जा आणि जरा त्याच्या हृदयाचे ठोके ऐका. तुमचा बाप किती दमलेला असतो. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कना वाकला. घडी भरी तू थांब जरा ऐक त्याची रापर, लैया वगडा हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लैया वगडा हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल, आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या इना पाचोळा जिन रानमाळ, जिन रानमाळ. घडी भरी तू थांब जरा ऐक त्याची रापर, लैया वगडा हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लैया वगडा हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. अशा प्रकारे माय बापाने आपल्या करता दिवस रात्र एक केलेत. जीवनामध्ये त्या माय बापाला कधी विसरू नका. शेवटी 1-2 मिनिटं घेते. जी आई या जगातून या विश्वातून आपल्यातून निघून गेली
ती आई म्हणजे कोण आहे माहितीये? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। तळपत्या उन्हात त्या रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। तळपत्या उन्हात त्या रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात। कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर। तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेन। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार। आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार। आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार जीवनाकार जीवनाकार। अशा प्रकारे ज्या माई बापांना आपल्याला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, त्या माई बापाला जीवनामध्ये कधी विसरू नका। राहू दे राहू दे। आज या ठिकाणी कैलासवासी ठकूबाई बाबूराव पवार या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं। त्या मातेला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज त्यांच्या संपूर्ण पवार परिवाराच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली। आई अतिशय स्वभावानं चांगल्या होत्या, अतिशय कष्टाचं प्रेमाचं जीवन त्यांनी जगलं। आज चांगले खायचे प्यायचे दिवस आले, भगवंत त्यांना आपल्यातून घेऊन गेला। आपल्या 3ही मुलांचा संसार तिनं सुखाचा आनंदाचा केला, पण ती आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली। तिच्या जाण्याने त्यांचा सगळा परिवार दुःखी आहे। भगवत चरणी प्रार्थना करूया। आमच्या नाव आहे त्या दोन्ही 1 नंबरलाच आहे। आज आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण मंगलताई गतीर आणि आदरणीय हरिभक्तपरायण राणीताई दौंड त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करू। अतिशय गोड सेवा दिली माझी विद्यार्थिनी, माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिनं सुद्धा गोड असं गायन केलं, तिचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार। पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझी छोटी बहीण आहे सुनीताताई, आम्ही 3 जणी बहिणी आहोत, अनिता वनिता सुनीता, 3ही कीर्तनकारच आहे। माझ्या छोट्या बहिणीच्या संस्थेतल्या मुली आज या ठिकाणी संगमनेरवरून या कार्यक्रमाला आल्या, कारण रात्री माझं कीर्तन जालना जिल्ह्यात होतं, त्याच्यामुळे रात्रभर प्रवास करून पहाटे 4 वाजता आमचे वरखेडचे माझे आदरणीय बंधू आमचे संजय आप्पा पडोळ त्यांच्या घरी पहाटे 4 वाजता आलो आणि आज या ठिकाणी या सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आल्या, गोड नाचल्या। आवडलं का तुम्हाला? त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। या सगळ्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी आभार। आदरणीय हरिभक्तपरायण महाराज कैलासजी महाराज ते अतिशय गोड असे गायक आहेत, पण आता महिला कीर्तन असल्यामुळे महिला गायक असल्यामुळे महाराजांना काही चान्स भेटला नाही। शेवटची भैरवी आपण तुम्हाला थोडीशी देऊ। बाकी जे टाळकरी आहेत वारकरी आहेत, इकडची सगळी टाळकरी मंडळी वारकरी मंडळी 2 सोबदार आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार। आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, राम लखन साऊंड सिस्टीम खूप सुंदर दादा, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते। आणि आजची कीर्तनरूपी सेवा करंजवन गावचे सरपंच आमचे आदरणीय माझे बंधू आमचे सुरेश भाऊ ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरेश भाऊंच्या संपर्काच्या माध्यमातून सुरेश भाऊ आणि संजय आप्पा पडोळ या परिसरात आलं का ते 2 माझे हक्काचे भाऊ, आणि म्हणून त्यांच्या नातेवाईकांमध्ये कुठलाही जर कार्यक्रम असेल तर पहिला फोन त्यांच्या बहिणीला असतो, मग नंतर कोणीतरी। अतिशय प्रेमाचं आमचं ते नातं आहे। आणि त्यांच्या पश्चामध्ये आज त्यांची मुलं आहेत
आईंच्या